तर सामन्याला सुरुवात होते. या पन्हाळा पॅन्थर विपक्ष पुरंदर के धुरंधर. नाणेफेक जिंकली होती पुरंदर के धुरंधर या संघाने. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर नक्कीच बॅटर पाठवायचे आहेत. पन्हाळा पॅन्थर बॅटर आलेले आहेत. गणपत भोईर आणि स्ट्राईकला फलंदाज जगदीश म्हात्रे. चला सामना ऑन करायचा आहे. गोलंदाज महेश जेवतोय. मिड विकेटला आपण साजन भोईर याला बघता. नक्कीच खूप मेहनत साजन याची या स्पर्धेसाठी. स्ट्राईकला जगदीश म्हात्रे, नॉन स्ट्राईकला गणपत भोईर. गोलंदाज महेश सज्ज होते. 3 षटकांचा सामना. पहिला चेंडू महेश, समोर फलंदाज जगदीश म्हात्रे. पहिला चेंडू कट केलेला आहे पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल घेतली तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. थ्रो चांगला आलेला होता परंतु व्यवस्थित गॅदर करता आला नाही. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय. 3 धावा पूर्ण आणि चौथ्या धावेचा प्रयत्न नाही होत. चांगलं बॅकअप तिथे गोलंदाजाकडून झालेलं आहे. यानंतर विशालगड वॉरियर्स आणि विजयदुर्ग फायटर्स या 2 संघांनी तयार राहायचं आहे. विशालगड वॉरियर प्रकाश पाटील फॅन टीम, त्यानंतर हरीश तरे फॅन टीम विजयदुर्ग आपण तयार राहायचं आहे. या सामन्यानंतर आपली मॅच आहे. ते मात्र समोरच्या दिशेने चेंडूला उडवलाय साजन भोईर. चेंडू खाली. झेल मात्र होत नाहीये. झेल सुटतोय. 1 धाव निघते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा तिथे काढलेल्या आणि 3 धावा पूर्ण. नक्कीच 2 चेंडूवर 3 धावा आलेल्या आहेत. पहिल्या 2 चेंडूवर 3 धावा तिथे फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. आणि इथे मात्र गणपत भोईर दमछाक झालेली आहेत. गणपत भोईर यांची नक्कीच 3 धावा 6 धावा पळून काढलेल्या आहेत. साधं काम नाहीये. पहिल्या 2 चेंडूवर 6 धावा. 3 षटकाचा सामना आहे त्यामुळे 30+ धावा इथे बनवाव्या लागतील. मागच्या सामन्यामध्ये 41 धावांचं टार्गेट होतं, ते चेस झालं. ते मात्र समोरच्या दिशेने चेंडूला उडवलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज होतोय धावबाद. धावसंख्या होते ती 7. 1 बाद 7. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. महेश गोलंदाजी करतो पहिल्या षटकामध्ये. इथे मात्र जागेवरून याचा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू आला नाही. निर्धाव चेंडू. जगदीश म्हात्रे हा फलंदाज इथे स्ट्राईकला आहे. 4 चेंडू टाकून झालेत या षटकातील. पुढे येऊन ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू जातोय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहे. फक्त एक सिंगल मिळते. बंटी तरे तिकडे होते. नक्कीच चांगले क्षेत्ररक्षण होते बंटी यांच्याकडून. धावसंख्या होती ती 8. पुन्हा गोलंदाज महेश सज्ज होतोय संदीपसाठी. जागेवरून याचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक दीपक म्हात्रे यांची मात्र चांगली कामगिरी. निर्धाव चेंडू येतोय. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 1 बाद 8 अशा धावा झालेल्या आहेत त्या पन्हाळा पॅन्थर्स या संघाच्या. विश्वास पाटील फॅन टीम पन्हाळा पॅन्थर आणि सुशांत म्हात्रे
फॅन टीम पुरंदरचे धुरंदर या दोन संघादरम्यान हा सामना आपण पाहू शकता. क्रमांक 2 वर गोलंदाजी करण्यासाठी बंटी तरे येतोय. अर्थात कशेली एक्सप्रेस या नावाने ते ओळखले जातात. बंटी तरे एक मोठा अनुभव बंटी तरे याला. पहिला चेंडू ते मात्र स्टीर केला होता. साजन भोईर तिकडे आहे, चांगले क्षेत्ररक्षण होत आहे आणि फेक सुद्धा चांगली झालेली आहे आणि फलंदाज होता या धावबाद. धावसंख्या होती ती 9. दुसरा इथे फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल. पुन्हा एकदा बंटी तरे, यावेळेस मात्र बॅटची कट देऊन चेंडू जातो लॉंग स्टॉक सीमारेषेबाहेर. चौकार. चेंडू पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका सजवलाय. कनेक्शन प्रॉपर आहे. चेंडू जातोय एका टप्प्याने सीमारेषा बाहेर. चौकार.
विजयदुर्ग या दोन संघांनी तयार राहायचं आहे. नाणेफेक करण्यासाठी कर्णधारांना पाठवायचं आहे. पहिला चेंडू ते मात्र कट केलेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण दीपक म्हात्रे यांच्याकडून थर्डमॅनला फक्त एक सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या होते 27. स्ट्राईक मात्र इथे साहिल याला देण्यात आलेले आहे. चांगले काम तिथे करण्यात आलेले आहे जगदीश म्हात्रे यांच्याकडून. चांगलं सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. शेवटच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक साहिल याला देण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवर सिंगल घेतली जाते आणि पुन्हा एकदा स्ट्राईक साहिल याच्याकडे. गोलंदाज संदीप. यावेळेस अप्रतिम असा फटका. चेंडू येतोय सीमारेषे बाहेर. षटकार. साहिल हा फलंदाज तिथे बाद झालेला आहे. जयेश येतोय. जयेश म्हात्रे आणि जगदीश म्हात्रे ही बंधूंची जोडी सध्या मैदानात. धावसंख्या येते 33. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होता. यावेळेस अप्रतिम असा चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताला गेला होता. लेट कट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू आला नाही. निर्धाव चेंडू येतोय. षटकार खाल्ल्यानंतर चांगले कमबॅक येते गोलंदाज संदीप याचे. धावसंख्या 33. चांगली फलंदाजी केली साहिल याने. 18 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या ओव्हरमधले. संदीप गोलंदाजी करतोय. समोर फलंदाज जयेश म्हात्रे. यावेळेस पुलचा फटका सजवलाय. साजन भोईर मात्र क्षेत्ररक्षण चांगलं होत नाहीये. 2 धावा मिळतील फलंदाजाला. 2 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 35. शेवटचा चेंडू. शेवटच्या ओव्हरमधला शेवटचा चेंडू आहे. पाहूया चेंडूवर मोठा फटका येतोय की चांगली गोलंदाजी होते. धावसंख्या 35. नक्कीच एक मोठा फटका आला तर 40+ धावा होतील. गोलंदाज संदीप पुन्हा एकदा सज्ज. समोर जयेश. इथे मात्र नक्कीच लेग बाईचा इशारा आलेला आहे. एक सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या होते ती 36 आणि 37 धावांचं आव्हान मात्र इथे ठेवलेलं आहे पुरंदर के धुरंधर या संघासमोर. तर नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे विशालगड वॉरियर्स आणि विजयदुर्ग फायटर्स. चला दोन्ही संघांनी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. नामदेवजी पाटील आपणास विनंती असेल आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. नक्कीच विशालगड वॉरियर्स आणि
विजयदुर्ग फायटर विशालगड वॉरियर्स या जाऊन संघादरम्यान आणि छापा आलेला आहे. निर्णय काय नक्कीच नाणेफेक इथे जिंकलेले आहे हरीश तरे फॅन टीम विजयदुर्ग फायटर्स या संघाने. आणि पाहुण्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. कर्णधार फक्त जास्त वेळ घेणार नाही, फक्त निर्णय सांगायचा आहे. बॅट फर्स्ट. तर विजयदुर्ग फायटर या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चला मॅच सुरू करायची आहे. चला मॅच सुरू करायची आहे. थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी शुभ आगमन होणार आहे. आमचे सर्वांची लाडके दानशूर व्यक्तिमत्व ठाणे जिल्हा ग्रामीण जिल्हा प्रमुख शिवसेना सन्माननीय आदरणीय डॉक्टर देवानंदजी थये साहेबांचं शुभागमन थोड्याच वेळामध्ये या क्रीडा नगरीमध्ये होणार आहे. साहेबांचं शुभागमन होणार आहे. परंतु सध्याची मॅच देखील तेवढीच इम्पॉर्टंट आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी खेळपट्टीवरती दोन्ही बॅटर दीपक आणि पहिला चेंडू काय महेश तरे स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहे. गणपत भोईर आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. गणपत पुढचा बॉल यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. अगदी स्लोअर वन बॉल येत आहेत. मोठे फटके येणं गरजेचं आहे या चरणावरती, कारण विचार केला तर 37 धावा बनवायच्या आहेत. 3 ओव्हरचा खेळ आपण पाहतोय. 3 ओव्हरमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवणं गरजेचं देखील आहे. बॉलर तयार बॉलिंग ट्रॅकवरती. पुढचा बॉल यावेळेस फटका चांगला आहे. डीपमध्ये खेळाडू लॉंग ऑनला प्रोटेक्शन आहे. एक सिंगल याही चेंडूवरती पूर्ण केलं जाईल. एका धावेनं आता धावफलक 2 अंकावरती जाऊन पोहोचेल. थोड्याच वेळामध्ये शुभ आगमन होणार आहे आमचे सर्वांचे लाडके डॉक्टर देवानंदजी थये साहेबांचं शुभ आगमन थोड्याच वेळामध्ये या क्रीडानगरीमध्ये होणार आहे. फटका चांगला केल्यात बघा. सगळेजण जाऊ नका, सगळेजण जाऊ नका. बॉलर तयार होतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल बॅकफुट वरती जाऊन खेळल्यात. एक सिंगल याही चेंडूवरती पूर्ण केली जाईल. एका धावेनं आता धावफलक वेगानं पुढे सरकेल. 4 धावा धावफलकावरती. पहिल्या ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे.
तीनच ओव्हरची मॅच आहे, 37 बनवायचे आहेत आणि 4 धावा पहिल्या ओव्हरमध्ये. ज्या पद्धतीने धावा यायला हव्यात तशा पद्धतीनं बॅटिंग होत नाहीये. आता मात्र मिडल केलंय का? टायमिंग किती जुळलाय? डीप मध्ये प्रोटेक्शन त्याच्याकडनं झाली आहे चुकी आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चौकारण धावफलक आता वेगानं पुढे सरके. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. बॉलर पहिल्या समाप्ती अखेर 8 धावा धावफलकावरती 37 बनवायच्या होत्या, म्हणजे अजूनही 29 धावांची गरज आहे 12 बॉलमध्ये. 12 चेंडू 29 ची गरज सामना जिंकण्यासाठी. मॅच मध्ये अजून देखील आहे टीम पुरंदर त्यांच्या अगेन्स्ट टीम पन्हाळा. अशी फाईट सध्या तरी पाहायला मिळते. दुसऱ्या ओव्हरमध्ये आता बॉलर मला वाटतं साहिल आलेत. साहिल आल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये. एक आयकॉन खेळाडू मला वाटतं या टीमचा. सकाळच्या सत्रामध्ये बॅटिंग चांगली केली होती साहिलनं आणि या सिच्युएशनला आता 12 मध्ये 29 बनवायच्यात. पहिला बॉल बॅकफूट वरती गेल्यास फटका चांगला आहे आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. बघा गेट जवळ ज्या कोणाच्या गाड्या पार्क आहेत समोर, आमच्या VIP डाईसच्या समोर जो गेट आहे त्या गेटच्या समोर गाड्या पार्क आहेत, त्यांना विनंती आपण बाजूला घ्यायचा. गाड्या बाजूला घ्यायच्या. आमचे सर्वांचे लाडके देवानंदजी थये साहेबांचं शुभ आगमन थोड्याच वेळामध्ये या क्रीडा नगरीमध्ये होणार आहे. सो गाड्या पार्क केल्या, त्यांना विनंती आपण बाजूला करायच्या. पुल करायचं होतं. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन नाही या. प्रिन्स मूवीज लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑल ओव्हर टेलिकास्ट केली जाते. खरं तर किंग ऑफ टेलिकास्ट म्हणून देखील संबोधलं जातं. अंपायर्स मॅच थांबवायची आहे. अंपायर्स मॅच थांबवायची आहे कारण वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. स्वराज्य युवा प्रतिष्ठान कसे आयोजित स्वराज्य प्रीमियर लीग 2026 मध्ये शुभागमन होत आहे. ठाणे जिल्हा ग्रामीण जिल्हा प्रमुख शिवसेना सन्माननीय आदरणीय डॉक्टर देवानंदजी थये साहेबांचं शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. फटाक्यांच्या आतिषबाजीनं या ठिकाणी शुभागमन. फटाक्यांच्या आतिषबाजीनं या ठिकाणी शुभागमन होत आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख ठाणे जिल्हा ग्रामीण सन्माननीय आदरणीय देवानंदजी थये साहेबांचं शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. वेलकम, सुस्वागतम. शुभ आगमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. वेलकम साहेब, आपलं देखील आपल्या या नगरीमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आपल्या गावची मानाची सन्मानाची ही स्पर्धा आपण पाहतोय. स्वराज्य प्रीमियर लीग 2026. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे किल्ले जिंकले त्या किल्ल्यांच्या नावानं आज सर्व टीम्स आपल्याला पाहायला मिळतात. रायगड, राजगड, पन्हाळा, तोरणा, पुरंदर, विशालगड, विजयदुर्ग, शिवनेरी, प्रतापगड,
आणि ते संघ एकमेकांविरुद्ध कम्पीट करतात या स्वराज्य प्रीमियर लीग 2026 मध्ये. वेलकम, सुस्वागतम. डॉक्टर देवानंदजी थये साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला आता मॅच आपण सुरू करणार आहोत. साहेबांचं देखील शुभ आगमन झालंय. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील, त्या म्हणजे 12 धावा. 12 रन ऑन अ कार्ड, 12 धावा धावफलकावरती आहेत. 37 धावांचा पाठलाग करत असताना सध्या तरी टीम पुरंदर आपल्याला पाहायला मिळते. चला मॅच सुरू करायची आहे. पुरंदरचे धुरंदर त्यांच्या अगेन्स्ट टीम पणा पॅन्थर्स. ओहो, बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन नाही आहे. डॉट बॉल येतोय. यावेळेस बॅकफूट वरती जाऊन खेळलेत. फटका चांगला आहे. मिड विकेट रिझनला. हो हो, चुकीला माफी नाही आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. बातमी तुमच्यासाठी. सोमवार दिनांक 2/2/2026 ते गुरुवार दिनांक 5/2/2026 येत्या पुढच्या काही दिवसांमध्ये सोमवारपासून गुरुवारपर्यंत जाणता राजा ग्रुप खारबाव आयोजित जिल्हा प्रमुख चषक 2026 चे आयोजन आपल्याला पाहायला मिळणार आहे. कालिका माता क्रीडांगण कालवारच्या मैदानावरती. आणि नक्कीच आमचे सर्वांचे लाडके आदरणीय सन्माननीय डॉक्टर देवानंदजी थये साहेबांच्याच नावाने मला वाटतं ही स्पर्धा होणार आहे. सो सर्वांना विनंती की त्या स्पर्धेला देखील आपण आवर्जून उपस्थिती दाखवायची आहे. थये साहेबांचं शुभागमन थोड्याच वेळापूर्वी या क्रीडानगरीवरती झालंय. या व्यासपीठावरती विराजमान आहेत. मागचा ते देखील आनंद घेतात. मॅच देखील रंगतदार अवस्थेमध्ये आली आहे. दुसरीच्या प्रयत्नामध्ये आता बॅटर होतील. बाद धक्का लागतोय. आणखीन एक बॅटर दीपक बॅक टू दी डगआउट. कम ऑन डीजा. बंटी आल्यात नवीन बॅटर खेळण्यासाठी. 37 धावांचा पाठलाग करत असताना धावफलकावरती धावा 17 आहेत, म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. फटका चांगला डाऊन दी ग्राउंड सर. एका टप्प्यानं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार. चौकार.
हिला बॉल पडला जाईल. सरळ बॅटनं डाऊन दी ग्राउंड, फटका चांगला गॅप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला. लॉंग ऑफचा खेळाडू, पुन्हा मिस्टेक पुन्हा एकदा झाली. 2 धाबा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न होणार नाहीये, थांबवलाय. 2च धाबा. 2 धाब्यानं धाव फलक आता 29. 8 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 4 बॉल 8 धावांची गरज. 4 चेंडू 8 धावा. स्ट्रायकिंग एंडला बॅटर महेश. हो, स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. समीकरण बदलतंय. 3 चेंडू 8 धावांची गरज. लाजवाब बॉलिंग तर पाहायला मिळाली. झेल कुठेतरी ड्रॉप तर झाला, परंतु त्या झेलचा आता कुठे फायदा होईल का बॅटिंग करणाऱ्या टीमला, की मॅच बसणं लांब जाईल. 3 बॉल 8 धावांची गरज. बॉलर तयार जगदीश. फटका चांगला काव कॉर्नर रिजनला. खेळाडू पोहोचलेत. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. 2 पूर्ण झाल्या. आता समीकरण बदलतंय. 2 बॉल जिंकण्यासाठी गरज 6ची. 2 बॉल 6ची गरज. गोल्डन षटकार येईल का, की अजून काहीतरी वेगळं या मॅच मध्ये पाहायला मिळेल. 2 बॉल 6ची गरज. यानंतरची शेवटची मॅच असेल आजच्या दिवसातील. टीम विशालगड प्रकाश पाटील अँड फॅम टीम यांच्या अगेन्स्ट टीम विजयदुर्ग हरेश तरे फॅम टीम. बॉलर तयार होतोय. 2 मध्ये 6ची गरज आणि खराब बॉल हाताला. पंचांचा इशारा. इट्स नो बॉल. पुढचा बॉल फ्री हिट असेल, म्हणजे आता 2 मध्ये बनवायच्या धावा 5. 2 चेंडू 5 धावांची गरज. 2 बॉल 5ची गरज. बॉलर समोर महेश. फुलटॉस बॉल दिशा दिली आहे. 1 धाव अतिशय वेगानं पूर्ण. दुसरीचा प्रयत्न थांबवलाय बंटीनं. आता मॅच मध्ये ट्विस्ट. 1 बॉल आणि 4ची गरज आहे. गोल्डन चौकार मारावा लागणार आहे. बॅटर बंटी स्ट्रायकिंग एंडला. 1 चेंडू 4ची गरज. काय घडलं या मॅच मध्ये आता त्याला महत्व नाही आहे. शेवट तुम्ही कसा कराल, फिनिश तुम्ही कसा कराल, हेच तुमच्यासाठी सर्वात जास्त महत्वाचं आहे. 1 बॉल 4 धावांची गरज. चला वेळ कमी घ्या. 1 मॅच अजूनही बाकी आहे. पाऊस येण्याची देखील दाट शक्यता वाटतीये, परंतु 1 मध्ये 4 पूर्ण करायचं आहे. पुढची टीम्स, दोन्ही टीम्स तयारीत राहायचं आहे. लगेच मॅच आपण सुरू करणार आहोत. 1 बॉल 4ची गरज. बॉलर जगदीश. समोर आता बंटी. हवेत आहे बॉल आणि बॉल निघून जाईल. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅच फिनिश. मॅच जिंकलेली आहे टीम पुरंदर के धुरंधर ने. अभिनंदन टीम पुरंदर अँड हार्ड लक, टफ लक टीम पन्हाळा पॅन्थर्स.